नुकतंच देशाचं बजेट जाहीर झालं आणि यामध्ये डिमॉनिटायझेशन आणि त्यानंतर बाजारात आलेल्या मंदीमुळे हतबल झालेल्या सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केलाय। अर्थात प्रत्येक बजेटमध्ये महिलांसाठी वेगळ्या तरतुदी असतात आणि शिवाय ग्रामीण महिलांसाठी सुद्धा काही वेगळ्या तरतुदी असतात। त्यामुळे या वर्षीच्या बजेटचा फायदा ग्रामीण भागातल्या महिलांना कसा होणार आहे हे आपण जाणून घेऊया। आज आपण नुकतंच डिक्लेअर झालेल्या बजेटमध्ये महिलांसाठी ज्या काही तरतुदी केल्या गेल्या आहेत त्या संदर्भात आपण बोलूया। प्रथम म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की डिसेंबर 2016ला आपले प्रधानमंत्री मोदी यांनी गर्भवती महिलांसाठी, ग्रामीण भागातल्या गर्भवती महिलांसाठी दर प्रत्येकी 6,000 रुपयाची रक्कम त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा केली जाईल अशी घोषणा केली। आणि ती अशासाठी की त्यांना जे मेडिकल फॅसिलिटी किंवा त्यांचे जे वॅक्सिनेशन्स याच्यासाठी त्यांना मदत व्हावी किंवा जे नवीन बाळ जन्माला येणार आहे त्याच्या संगोपनासाठी म्हणून, म्हणजे बेसिक संगोपन आपण म्हणतो की वॅक्सिनेशन रेग्युलर, त्यांचे ट्रिपल पोलिओचे डोस, यासाठी ती रक्कम त्यांच्या अकाउंटला जमा करण्यात आली। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्ही बालविकास केंद्र आणि तुमच्या अंगणवाडी ह्या ज्या योजना राबवल्या जातात त्यासाठी गव्हर्नमेंटने जवळजवळ 500 करोडची तरतूद ह्या बजेटमध्ये डिक्लेअर केली गेली। तिसरी महत्त्वाची घोषणा अशी की ज्या भटक्या विमुक्त जमाती आहेत, दलित वर्ग आहेत किंवा ज्यांना उद्योग क्षेत्रात नवीन पदार्पण करायचं आहे पण त्यांच्याकडे पैशाचं पाठबळ नाही आहे, त्यांच्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत त्यांनी जवळजवळ 16,000 नवीन उद्योगधंदे निर्माण करून त्यांना इन्कमचा सोर्स आपण म्हणतो की ज्याच्या हिशोबाने त्यांच्याकडे पैसे येतील, दर महिन्याला त्यांच्या हातात पैसे खेळते राहून त्यांची घरं चालतील, तर जवळजवळ 16,000 नवीन उद्योग त्यांनी निर्माण केले आहेत। जसं डायग्नोस्टिक सेंटर्स आहेत, त्याच्यानंतर तुमचं फूड प्रोसेसिंग युनिट्स आहेत की जिथे ते लोक काम करू शकतील। RBI आणि सेबी यांच्या जॉईंट व्हेंचरनी आपण बऱ्याचदा पॉन्झी स्कीमबद्दल ऐकतो। तर पॉन्झी स्कीम म्हणजे फसव्या गुंतवणुकीचे पर्याय, ज्याच्यात तुम्ही अमुक एक रक्कम अमुक एक महिने घाला आणि तुम्हाला रिटर्न्स खूप जास्त मिळतील, त्याला आपण म्हणतो की फसव्या गुंतवणुकीचे पर्याय। तर आपण जर आढावा घेतला तर दरवर्षी जवळजवळ 30,000 ते 40,000 कोटींची गुंतवणूक या पॉन्झी स्कीमतर्फे केली जाते आणि त्याला आळा घालण्यासाठी म्हणून कायद्यामध्ये रीतसर तरतूद करावी असं डिक्लेअर केलं या बजेटच्या अंतर्गत, की जेणेकरून ज्या महिला, आणि याच्यात तुम्ही जर बघाल तर जवळजवळ ग्रामीण महिला किंवा ज्या आपण म्हणतो की अशिक्षित महिलांचा त्याच्यात समावेश जास्त असतो। त्यांना कसं असतं की त्यांना काहीही माहिती नसतं आणि त्यांना आमिष दाखवून की बाबा तुम्ही 10,000 गुंतवा तुम्हाला 60,000 मिळतील, हा एक उदाहरण झालं। ह्या पद्धतीच्या ज्या स्कीम्स आणतात तर त्यांना कुठेतरी आळा बसण्यासाठी म्हणून कायद्यामध्ये रीतसर तरतूद असावी की जेणेकरून त्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी ह्या बजेटमध्ये घेतली गेली आहे। जसं आपण आत्ता म्हटलं की पॉन्झी स्कीमबद्दल, तर आता तुम्ही म्हणाल की मग ह्या सगळ्या गोष्टींची जर आम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर आम्ही कुठे गेलं पाहिजे? तर प्रत्येक गावात पोस्ट ऑफिस तर असतंच आणि प्रत्येक गावात एक तरी बँक असते। तर माझं असं सांगणं आहे तुम्हाला की किंवा आमच्यासारखे सल्लागार, जर सल्लागार गावागावात उपलब्ध नसतील तर किमान पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तिथे काय काय योजना आहेत त्याची जर माहिती करून घेतली किंवा बँकेत एखाद्या कन्सर्न ऑफिसरला जाऊन आपण भेटलो तर ते लोक निश्चित तुम्हाला मदत करायला तयार असतात। फक्त तुम्ही तुमचा पैसा योग्य ठिकाणी गुंतवावा आणि जेणेकरून तुम्हाला येणारे रिटर्न्स हे तुमच्याच भविष्यासाठी तुम्हाला उपयोगी पडावे यासाठी सगळेजण तत्पर आहेत। फक्त तुम्ही एक स्टेप पुढे जाण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी भाषा हा प्रॉब्लेम कधीही येत नाही। तुम्हाला मराठी भाषेत जरी विचारलं तरी तिथे हेल्प करणारी लोकं असतात। सो माझी अशी विनंती आहे की तुम्ही अशा कन्सर्न ठिकाणी जाऊन तुमचे पैसे योग्य त्या ठिकाणी इन्व्हेस्ट केलेत तर तुम्हाला रिटर्न्स नक्कीच चांगले येतील।